नाशिकमध्ये धक्कादायक घटना. मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत भारतनगर परिसरात अवघ्या 5 वर्षाच्या बालिकेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी नाबालिग असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलिसांकडून तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच बालिकेच्या नातेवाईकांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना कोणतेही अफवा, व्हायरल मेसेज किंवा अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर एरियामध्ये साधारणतः दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान पीडिता ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने कंप्लेंट या ठिकाणी दिली की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला आणि घरामध्ये घुसून तिच्या बाबतीमध्ये आणि तिच्या मुलीच्या बाबतीमध्ये त्यांनी अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला. तर अशा अनुषंगाने फिर्याद आल्यानंतर आम्ही त्या घटनेची शहानिशा केली असता त्या मुलीच्या बाबतीमध्ये आणि त्या महिलेच्या बाबतीमध्ये त्यांनी अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या बाबतीमध्ये लगेचच तातडीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि जो काही ह्याच्यातला अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास हा मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू झालेला आहे. पण या घटनेच्या अनुषंगाने पीडित मुलीच्या बाबतीमध्ये अत्याचार झालेला आहे, तिला वेगळ्या पद्धतीनं हे केलं गेलेलं आहे अशा अफवा समोर आल्यामुळे मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती. त्या सर्व गर्दीला आम्ही समजावून सांगितलेलं आहे. खरा प्रकार नेमका काय घडलेला आहे याची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे आणि ती लोक शांत झालेली आहेत आणि त्या आपापल्या घरी परतलेली आहेत. या माध्यमाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करते की अफवांवरती विश्वास ठेवू नका. जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास